त्यानंतर संभाजीनगरमध्ये जाऊयात। औरंगजेबाच्या कबर परिसरामध्ये तारेचं कुंपण लावण्यात आले। त्यानंतर रात्री भिंतीवर सुद्धा तारेचे काटेरी कुंपण लावण्यात आलेले आहेत। हिंदू संघटनांकडून कबर उखडून फेकण्याचा इशारा दिला गेला आणि त्यानंतर तारेचं कुंपण ठिकठिकाणी लावून सुरक्षा देण्यात आली। दरम्यान या सर्व परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांनी। पाहूयात। छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबादमध्ये असलेल्या औरंगजेबाची कबर उकडून फेका अशी भूमिका हिंदू संघटनांनी घेतली आहे आणि त्याचा इशारा देखील दिला आहे। त्यामुळे या खुलताबादमध्ये असलेल्या औरंगजेबाच्या कबरच्या परिसरात आता सुरक्षा वाढवण्यात आली आहे। आपण बघितलं तर काल या ठिकाणी जे आहे तर पत्रे लावण्यात आले होते आणि या पत्र्यावर जे आहे तर तार कंपाऊंड देखील करण्यात आलं होतं। मात्र आता दुसऱ्या दिवशी म्हणजे आज पुन्हा यात एक अपडेट झाली आहे, ती म्हणजे आता या परिसरातल्या सगळ्या भिंतींवर देखील आपण जर बघितलं तर तार जे आहे तर लावण्यात आली आहे, जेणेकरून कुणीही या बॅक साइडने म्हणजे ही कबरचा मागचा परिसर आहे, मागच्या परिसरातून कुणीही आतमध्ये येऊ नये, भिंतीवरून कुणी येऊ नये यासाठी ही सगळी खबरदारी घेतली जाते। आणि आता चक्क भिंतीवर देखील जे आहे तर आपण बघतो की तार कंपाऊंड जे आहे तर ते सगळं करण्यात आलेलं आहे। काल जे आहे तर या ठिकाणी पत्रे लावण्यात आले होते, पत्र्यावर जो आहे तर तार बांधण्यात आलं होतं। मात्र आता या ज्या भिंती आहे कबर परिसरातल्या या सगळ्या भिंतींवर देखील जे आहे तर आपण बघतोय की तार जे आहे तर ते लावण्यात आलेले आहे आणि याची उंची जर बघितली तर यावर चढणं अवघड आहे। मात्र तरीही जर कुणी यावर चढलं तर या तार जी आहे तर ती काटेरी तार आहे, त्यामुळे आतमध्ये येणं शक्य होणार नाही। ही सगळी खबरदारी जी आहे तर प्रशासनाकडून घेतली जाते। ज्या पद्धतीने सगळा वाद सुरू आहे, त्यानंतर नागपूरमध्ये झालेल्या हिंसाचाराची घटना असेल, या सगळ्या घटनेनंतर जे आहे तर आता औरंगजेबाची कबर असलेल्या परिसरात कडक अशी सुरक्षा जी आहे तर ती तैनात करण्यात आलेली आहे, पोलीस वाढवण्यात आलेले आहे। सोबतच अशा पद्धतीने आधी पत्र्यांवर जे आहे तर काटेरी तार लावण्यात आली होती, आता या ठिकाणी असलेल्या भिंतींवर देखील काटेरी तार लावण्यात आली आहे आणि कडक अशी सुरक्षा या ठिकाणी पाहायला मिळते। प्रोजर्नलिस्ट कपिल जाधव सह मोहसिन शेख, NDTV, खुलताबाद, छत्रपती संभाजीनगर। दरम्यान औरंगजेब कबर वादाचा फटका आता पर्यटन स्थळाला सुद्धा बसतोय। खुलताबाद, वेरूळ या ठिकाणी धार्मिक आणि पर्यटन स्थळावरील वातावरण अजूनही तणावपूर्ण आहे। गेल्या 15 दिवसांपासून जवळपास 100 हॉटेल व्यावसायिकांचं बुकिंग रद्द झाल्याची माहिती मिळते। हॉटेल व्यावसायिकांना लाखो रुपयांचा त्यामुळे फटका बसलाय। गेल्या 15 दिवसांपासून ऑनलाईन नोंदणी धडाधड रद्द होते आणि त्यामुळे आता व्यावसायिक चिंतातूर झालेत।